आईला बरोबर माहिती असतं की आपल्या मुलांना काय आवडतं ते. तर गावावरून येते वेळेस आईने मला तांदळाची भाजी दिली होती. तांदळाची भाजी मला आणि मिस्टरांना खूप आवडते. तर इथे मी तांदळाची भाजी निवडायला घेतलेली आहे. आज आपण माझ्या आईच्या पद्धतीने किंवा गावरान पद्धतीने तांदळाची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आणि ही 2 ते 3 वेळा भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती घालून घेतली. ही भाजी शक्यतो करून मी चिरत नाही, आहे अशीच घालते. तर भाजी इथे आपण परतून घेऊया तेलामध्ये आणि झाकण ठेवून छान अशी शिजवून घेऊया. ही भाजी शिजताना मी शक्यतो करून मीठ घालत नाही. भाजी शिजून थंड झाली की मग मीठ घालते, कारण भाजी शिजताना जर मीठ घातलं तर ह्या भाजीला भरपूर असं पाणी सुटतं आणि मग भाजीची चव लागत नाही व्यवस्थित. तर चला, भाजी शिजलेली आहे, आपण याच्यात मीठ घालून घेऊया. ह्या भाजीला आमच्याकडे तांदळाची भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला आपली तांदळाची भाजी तयार झालेली आहे.